चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला। रामकृष्ण हरी माऊली एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या कीर्तन सोहळ्यासाठी। कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? गो पॉवर्ड बाय पुणा गाडगे आणि सन्स लिमिटेड। आता सेवेकऱ्याबद्दल माझ्या मनात कुतूहल निर्माण झालंय खरं। अभंगाचा अभ्यास करताना जिथे जिथे झाड पानं पक्षी फुलं वन ही शब्द येत असतील ना, त्या त्या वेळेस यांचं कुतूहल जाग होत असत। त्या काळी निसर्गाची अभंगात केलेली रचना आजही जशीच्या तशी सजीव दिसत असेल का हे पाहण्याचा त्यांना मोह आवरत नसेल। आणि तो मोह त्यांना एवढा दूरवर घेऊन गेला की तो कायमचा आपल्या डोळ्यात टिपला जावा म्हणून हे स्वतः फोटोग्राफर झाले। चला माऊली आता ओळख करून घेऊया आपल्या सेवेकऱ्याची। पाचारण करूयात हरिभक्ती परायण आदेश महाराज हरिहर यांना। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी। काय आता पहिल्या भागानंतरचा प्रतिसाद? पहिल्या भागानंतरचा प्रतिसाद असा आहे की पहिली गोष्ट, एक गरिबाचं पोरगा असतं त्याला स्टेज मिळत नाही आणि सोनी मराठीच्या मार्फत ते मला मिळालं। आणि असं म्हणतात ना की वैऱ्याच्या सुद्धा कमेंट चांगल्या यायला लागल्यात। असा प्रवास अखंड सुरू राहू मी आपल्याला सेवेसाठी विनंती करतो। रामकृष्ण हरी। सांगा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम। बहुत छंदाचे बहु असे जन, बहुत छंदाचे बहु असे जन, बहुता छंदाचे बहु असे जन, बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन त्यांच्या संगे, नये वाटू मन त्यांच्या संगे, करावा जतन आपुला विश्वास, करावा जतन आपुला विश्वास, करावा जतन आपुला विश्वास, करावा जतन आपुला विश्वास, अंग आला रस आवडीचा, अंग आला रस आवडीचा, आला रस आवडीचा, अंग आला रस आवडीचा, करावा जतन आपुला विश्वास, अंगाला
समाधी हरिकथा माऊली विश्रांतीचा बुली शिनलिया वा वा. करावा जतन आपुला विश्वास करावा जतन आपुला विश्वास तुका म्हणे पुढे बांधोनी दगड कामने पुढे बांधून दगड तेथे काय कोड धावाया काय गोड धावाया करावा जतन आपुला विश्वास करावा रस आवडीचा विठ्ठल 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 हरी पुंडली कमलदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता प्रतिपादित केलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्वबंध वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण नवे नवे प्रखांड पंडित वेदांत सूर्य वेद विद्वत चुडामणी विश्वंभर बाबा कुलदीपक जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा 4 चरणाचा ज्ञानोबारायांनी पाठवलेल्या धरणेकऱ्याला काहीसा उपदेश करणारा अभंग. विठाल या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगून जाईल. महाराज म्हणतात या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत बरं का, अनेक मताची लोक आहेत. त्यांच्यामध्ये माझं मन फाकू देऊ नको. तर काय कर, माझ्या अंतरीचा जो विश्वास आहे तो जतन कर. त्याने माझ्या अंतरीचा जो परमात्मा आहे तो अंगाला आल्याशिवाय राहणार नाही. महाराज ही हरिकथा आहे जी आहे ती सुखाची समाधी आहे, ती माऊली आहे. नवे नवे शिंदलेल्या लोकांच्या विश्रांतीचं ठाण म्हणजे ही हरिकथा आहे. महाराज सांगतात सुखाची समाधी हरिकथा माऊली. नवे नवे शेवटी तुकोबाराय म्हणतात ज्यांना स्वतःच्या पायावर दगड मारूनच घ्यायचा आहे मग तुका म्हणे पुढे बांधोनी दगड, मग तिथे धावून जाण्यात अथवा त्यांना उपदेश करण्यात काही अर्थ नाही. अशा काहीशा आशयाचा अभंग. विठाल या अभंगाची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगून जाईन ऐका. बीड भागातून आलेला एक देशपांडे नावाचा ब्राह्मण, त्या ब्राह्मणाला काही मनामध्ये इच्छा होत्या आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने ज्ञानोबारायांचा आधार घेतला आणि ज्ञानोबारायांकडे आला आणि त्यांनी धरणं धरलं अर्थात अनुष्ठान मांडलं. आणि त्या अनुष्ठानामध्ये त्यांनी 2 इच्छा व्यक्त केल्या की मला संस्कृतचं प्रकांड पंडित बनायचंय आणि मला धनवान बनायचंय. 2 गोष्टी ज्यावेळेस मनामध्ये इच्छा व्यक्त केली त्यावेळेस ज्ञानोबारायांनी त्याला दृष्टांत दिला. त्याने सांगितलं बीडवरून इथपर्यंत आलाच आहे तर आता थोडंसं अजून पुढे जा आणि पुढे गेल्यानंतर देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्या तुकोबारायांच्या आधाराला जा. त्यावेळेस तुकोबाराय तुला पाहिजे त्या गोष्टी देतील. ज्ञानोबारायांची आज्ञा म्हणून तो गृहस्थ त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर तुकोबारायांना त्याने विचारलं की ज्ञानोबारायांनी मला पाठवलं, माझ्या काही इच्छा आहेत. त्यावेळेस तुकोबारायांनी त्याच्या उपदेशासाठी 11 अभंग लिहून दिले. त्या अभंगाचा उपदेश त्याला तो पटला नाही, त्याने ते अभंग वाचले नाहीत. तुकोबारायांना त्याची दया आली. एक तर तुकोबारायांनी त्याला विचारलं की ज्ञानोबारायांकडून तू इथं आला, काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले धरणे. धरणे करायला या ठिकाणी पाठवलं. त्या आरती ज्ञानोबाराय काय साधे सामान्य नाहीत. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा असे असणारे ज्ञानोबाराय पण माझ्याकडे पाठवतात. मग सेवके सांगितले
करावे काम या अर्थाने तुकोबाराय त्यांना 11 अभंगाचा उपदेश करतात आणि त्या उपदेशामधून त्याला त्यांनी त्या संस्कृतमध्ये प्रकांड पंडित होण्यासाठी तो उपदेश केला, पण तो त्यांनी मान्य केला नाही. अर्थात तो अनाधिकारी वाटला आणि त्याच्याविषयी खेद व्यक्त करताना तुकोबारायांनी आजच्या अभंगात वापरलेली अक्षर आहेत. विठाल ऐका, समाजामध्ये आपल्याला काही वर्ग पाहायला मिळतात. काही वर्ग स्वतःचाही विचार करत नाही आणि दुसऱ्याचाही विचार करत नाही, बरं का. एक वर्ग पाहायला मिळतो तो स्वतःचाच विचार करतो, दुसऱ्याचा विचार करत नाही. तिसरा वर्ग पाहायला मिळतो जो फक्त स्वतःचाही विचार करतो आणि दुसऱ्याचाही विचार करतो. आणि चौथा वर्ग पाहायला मिळतो तो फक्त दुसऱ्याचा विचार करतो, बरं का. तो वर्ग माझा संतांचा आहे आणि त्या संतांजवळ तुकोबाराय खेद व्यक्त करताना म्हणतात, माऊली जग हे दुईटप्पी वागणार आहे. एखादा जर जास्त बोलायला लागला तर त्याला वाचाळ म्हणतात आणि एखादा जर नाही बोलला तर त्याला गर्विष्ठ म्हणतात. अशा प्रकारचं जन आहे आणि त्या जनामध्ये माझं मन रमू देऊ नको, असं तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात. बहुता छंदाचे बहु असे जन, बहुता छंदाचे बहु असे जन, बहुता छंदाचे बहु असे जन, बहुता छंदाचे बहु असे जन. नये वाटू मन त्यांच्या संगे, नये वाटू मन त्यांच्या संगे, करावा जतन आपुला विश्वास, करावा जतन आपुला विश्वास. महाराज सांगतात की माझ्या ठाई, महाराज सांगतात या मनाला अन्यत्र इतर कुठे जाऊ देऊ नको. महाराज सांगतात मग काय कर, माझ्या ठिकाणी जो विश्वास आहे, कोणता विश्वास, महाराज सांगतात संताची हे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, ते संत माझं हित करतील, अन्यत्र दुसरं कोणी माझं हित करणार नाही. म्हणून तो विश्वास जो आहे, संतांवरचा विश्वास आहे, देवावरचा विश्वास आहे, तो जतन करा. तो काय होईल तर तो माझ्या अंगात असणारा रस, जो माझ्या अंगाचा रस आहे, तो माझ्या अंगाला आल्याशिवाय राहणार नाही. महाराज अभंगाचा दुसरं चरण सांगतात, करावा जतन आपुला विश्वास, करावा जतन, करावा जतन आपुला विश्वास, करावा जनन. अंगाला रस आवडीचा, अंगाला रस आवडीचा, करावा जतन करावा जनन आपुला आपुला विश्वास, करावा जनन. महाराज म्हणतात तो विश्वास माझा जतन कर. का? कोणता विश्वास आहे? भगवंताप्रती असणारा विश्वास आहे. आणि महाराज त्या भगवंताची हरिकथा ही माझ्या जीवनामध्ये झाली पाहिजे, त्या हरिकथेचा विश्वास आहे. ऐका, शबरी मातेने त्या हरिकथेवरचा विश्वास जतन केला, परिणाम श्रीराम प्रभू भेटायला आले, बरं का. दुसरी गोष्ट महाराज सांगतात, हरिकथा म्हणजे सुखाची समाधी आहे, हरिकथा म्हणजे माऊली आहे. नवे नवे हरिकथा म्हणजे जन्म मरणाच्या दुःखामधून शिनलेल्यांना विश्रांतीची सावली. या ज्ञान माऊली अभंगाच्या जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये त्याचं वर्णन करतात. महाराज म्हणतात, सुखाची समाधी हरिकथा माऊली, सुखाची समाधी हरिकथा माऊली, सुखाची समाधी हरिकथा माऊली, सुखाची समाधी हरिकथा माऊली. विश्रांती सावली शिनलियांची, विश्रांती सावली शिनलियांची, विश्रांती सावली शिनलियांची, करावा जतन आपुला विश्वास, करावा जतन आपुला विश्वास. ऐका, महाराज म्हणतात की या सुखाची समाधी आहे ती हरिकथेमधून मिळणार आहे, बरं का.
महाराज या हरिकथेमधून सुख मिळतं. तुकोबाराय आपल्याला सांगतात की या हरिकथेमधून मिळणारं सुख फक्त सुखच नाही तर ते शिनलेल्या लोकांना विश्रांतीची सावली मिळवून देणार आहे बरं का. त्या नामाचा एकदा सर्वांनी उच्चार करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. महाराज या ठिकाणी सांगतात की ज्या वेळेस या अनेक मतांच्या लोकांमध्ये आपण फिरतो त्यावेळेस पाहायला मिळतं की अनेक मतांची जी लोक आहेत त्यांच्यामध्ये माझं मन तर फाकू देऊ नकोच, तुकोबारांनी पहिलंच सांगितलं. पण ही लोक कशी आहेत? ही लोक काय करतात महाराज? हे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती दगड मारतात आणि त्या दगड मारून घेणाऱ्या लोकांना उपदेश करणं व्यर्थ आहे. ऐका, तुकोबारांनी ज्या धरणेकऱ्याला उपदेश केला तो धरणेकरी त्यांना अनाधिकारी भासला. म्हणून माऊलींना खेद व्यक्त करताना सांगतात, माऊली हा अनाधिकारी आहे. सांगून जातो बरं का. तुकोबारांनी उपदेश केलेले 11 अभंग जे होते ते तुकोबारायांचे अभंग त्या धरणेकऱ्याने वाचले नाही. तुकोबारायांच्या सोबत एक सेवेकरी होता कोंडूराम लोहकरे नावाचा. त्या सेवकाने अर्थात त्या टाळकऱ्याने ते अभंग घेतले आणि मनोभावे वाचले. परिणाम छत्रपतींच्या दरबारामध्ये अनेक ब्राह्मणांशी संस्कृतमध्ये त्यांनी वाद घातला. नवे नवे त्यांच्यासोबत चर्चा केली. ही त्या अभंगाची ताकद होती. या अनाधिकारी धरणेकऱ्याला उपदेश करणं जसा व्यर्थ आहे तसं तुकोबाराय म्हणतात की अनाधिकारी लोक भेटल्यानंतर अनेक मतांची लोक भेटल्यानंतर जसा ते स्वतःहून आपल्या पायावरती दगड मारून घेतात त्या ठिकाणी धावून जाण्याची काही गरज नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, आ तुका मने बुडे बांधोनी दगड 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 तेथे काय कोड धावयाचे तेथे काय कोड धावयाचे तेथे काय कोड धावयाचे तेथे काय कोड धावयाचे हा करावा जतन आपुला विश्वास करावा जतन आपुला विश्वास. महाराज सांगतात या लोकांना उपदेश करण्यात अर्थ नाही. मग काय करा? आमच्या ठिकाणीचा असणारा विश्वास जतन करा. तो विश्वास संतांच्या पायावरती ठेवा. ज्या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवला त्या संतांचं एकदा भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. आई साहेब, आदेश महाराजांनी छानच कार्यक्रम केला. बहुता छंदाचे बहु असे जन नये वाटू मन त्याच्या संगे. म्हणजे त्यांनी धरणेकऱ्याचं उदाहरण दिलं आणि हे 11 अभंग आहेत तुकोबारायचे धरणेकऱ्याविषयी. महाराज तुमचं चिंतन छान होतं, मार्मिक सांगितलं तुम्ही आणि गाण्याची कलाही आपली छानच आहे. सांगण्याची पद्धतही सुंदर आहे. छान पद्धतीमध्ये सांगितलं. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माऊली. आदेश महाराज, देवाने आपल्याला गोड असा स्वर दिला आणि आपल्या संगीत साधनेने त्याला अगदी म्हणजे मधात पण पुन्हा पुढे साखर कालवली वगैरे असं काही म्हणा आपण, इतका गोडवा आणि स्वानंदातलं साधे बाहेर काय चाललंय आम्हाला काही घेणं नाही, त्या अंतरंगातलं आणि या सगळ्या मागे सहजता ही इतकी अफाट आणि अप्रतिम हे देवाची देणगी आहे. अभंगाची पूर्वपीठिका यथार्थ मांडली. अभंगाच्या प्रास्ताविकाला थोडासा लांबून आपण प्रवास सुरू केला. तिथला वेळ आपण अभंगातल्या अंतरंग चिंतनाला अंतर्गत चिंतनाला पुढच्या वेळेला देऊयात. आपल्या सगळ्याच वाणी असेल, आपला स्वर असेल, आपली मांडणी असेल,
आपलं सांगणं असेल अगदी निर्दोष आणि हृदयाला भावणार आहे. आपल्याला खूप शुभेच्छा आहेत. मी जरा निरीक्षण करत होतो गायनाची किंवा या संप्रदायाच्या या अवीट चाली गात असताना तुम्ही असे डोळे पूर्णपणे मिटून घेता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या गाण्याच्या चालीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता. ही जबाबदारी आहे की ती भीती आहे कशाची? एक गोष्ट सांगू की गायन करत असताना जर स्वर गेला ना तर मग तो कीर्तनकाराला मरणापेक्षाही जास्त त्रासदायक असतो आणि त्याच्यामुळे तो जाऊ नये याची काळजी घेण्यासाठी ते डोळे आपोआप मिटतात. खांद्यावरची पताका हे वारकरी परंपरेची खरी निशाणी आहे. आपले हजारो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा पुढेही चालत राहील. कितीही संकट आली येतील पण ही परंपरा अखंड चालू राहील. आणि खरं सांगू माऊली, अखंड चालू राहिलीच पाहिजे, तरच आपल्या दिंडीची ट्रिप होणार नाही आणि चंद्रभागेचं बीच होणार नाही. आपल्या जीवाचं जे आहे ते जीव लावूनच सांभाळलं पाहिजे. पुढचे सेवेकरी सुद्धा हीच परंपरा जीव लावून सांभाळतायत. त्यांना सेवेसाठी पाचारण करूया. हरिभक्ती परायण ओंकार महाराज शिंदे यांना. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी हरे हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण ऐसी उच्चारिन नामे नाचे न मी प्रेमे संता पुढे नाचे न मी प्रेमे संता पुढे राम कृष्ण ऐसी उच्चारिन नामे नाचे न मी प्रेमे संता पुढे नाचे न मी प्रेमे संता पुढे काय घडेल ते घडो या सेवटी काय घडेल ते घडू या सेवटी काय घडेल ते घडो या सेवटी लाभ आणि तुटी देव जाणे लाभ आणि तुटी देव जाणे चिंता मोह आशा ठेवून निराळी दीन बळी जीव पाळी ठेवी बळी जीव पाळी काय घडेल ते घडो या काय घडेल ते घडो या सेवटी काय घडेल ते घडो या सेवटी लाभ आणि तुटे देवदारी लाभ आणि तुटी देवदारी तुका म्हणे काही उरोने देवो रे सांडूने तोरे ओ वाळू सांडूने तोरे ओ वाळू विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल अखिल गुण निधान करुणा वर्णालय रुक्मिणी प्राण संजीवन जगतधार पंढरीश परमात्मा ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अखंड तेजोनिधी समाधिगण असणारे माझे अलंकापूर निवासी विश्व माऊली ज्ञानोबा आहे. मायबाप जाळवणी संसार बैसलो अंगणी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी करून परमार्थाचा कळस केला. अरे नवे नवे जगाचा माता ताळ्यावर यावा याकरता निर्माण केलेला पंचमवेद असणारा असा हा गाता जगाच्या कल्याणाकरता जगोद्धारा करता ज्यांनी निर्माण केला असे देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु वंदनीय तुकोबाराया. शांत ही आहे, संत ही आहे आणि श्रीमंत ही आहे. अशा तिन्ही पदव्या महाराष्ट्रामधून ज्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसतात असे पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा. अरे नवे नवे देवाचं लाडकं असावं, देवावरती नितांत प्रेम असावं, देवाच्या जवळ राहावं. नवे नवे भगवंतावर ज्यांचे 3 विक्रम असावेत. विक्रम नंबर 1 स्वतःच्या हाताने जीव घातलं. विक्रम नंबर 2 देवाच्या जागेवर उभे राहिले. विक्रम नंबर 3 तुमच्या आमच्या कीर्तनात कोण पण नाचल, पण स्वतः ज्यांच्या कीर्तनामध्ये भगवंत परमात्मा परमेश्वर नाचले, नुसते नाचले नाही, नग्न अवस्थेमध्ये नाचले, एवढा मोठा ज्यांचा अधिकार ते पंढरपूर निवासी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज आणि तत्कालीन सर्व साधू संत मंडळी यांच्या निस्सीम भावभक्तीतून चालत असलेली ही आपली वारकरी संप्रदायाची गंगा. नवे नवे जगामध्ये जन्माला आलेले तुम्ही आम्ही सर्व सांसारिक मंडळे. संसार करत असताना संसार असा करावे की संसार करत असताना संसारी असावे, असोनी नसावे. संसार करता करता भगवंत परमात्मा परमेश्वराची प्राप्ती, पण त्या नाही ना. आजच्या अभंगामधून माझे जगद्गुरु तुकोबाराय समर्पणाची भावना व्यक्त करतात. विठ्ठल जगामध्ये जन्माला आले तुम्ही आम्ही सर्व सांसारिक मंडळ हे बरोबर आहे. भगवंताचं नामचिंतन करावं, भगवंत परमात्मा परमेश्वराला आकळावा हेही बरोबर आहे. पण भगवंताचं नाव चिंतन करत असताना कशा प्रकारे करावं मला खरं सांगा. माझा पहिला प्रश्न आहे, जगामध्ये भगवंताचं नाम किती गोड आहे हो, किती गोड आहे मला खरं सांगू. ऊस गोड का रस गोड? रस गोड. रस गोड का साखर गोड? परत खारटपणा निघून गेला. साखर गोड. साखर गोड का गुळ गोड? गुळ गोड. गुळ गोड की मध गोड? मध गोड. मध गोड की आम्रत गोड? अमृत गोड. अमृत गोड की अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. एवढं भगवंत परमात्मा परमेश्वराचं नाव एवढं सुंदर आहे. मग या प्रेमयुक्त अंतकरणाने भगवंत परमात्मा परमेश्वराचं नाव घ्यावं. पण त्या प्रेमाच्या जोडीला जर गोडी असेल तर भगवंताचं नाव अजून अधिक गोड होईल. अधिक गोड म्हणजे किती गोड होईल? जशी की दुधामध्ये साखर टाकावी एवढं गोड भगवंताचं नाम होईल. मग एवढं गोड नाव भगवंताचं जर घ्यायचं असेल तर किती प्रेमयुक्त अंतकरणाने घेतलं पाहिजे मला खरं सांगू का. आपण संत नाहीये, आपण भक्त आहोत, आपण देवाला मागतो, पण संत महात्मे स्वतः देवालाच मागतात. इच्छा अपेक्षा फक्त आणि फक्त आपण देवाकडे व्यक्त करतो, पण त्या इच्छा अपेक्षेच्याही पलीकडे गेलेले म्हणजे साधू असतात. ते साधू फक्त आणि फक्त भगवंत परमात्मा परमेश्वरालाच मागतात. मग असा साधू प्रेमयुक्त अंतकरणाने भजन करतो किती. रामकृष्ण ऐसी उच्चारेन नामे नाचे नमे प्रेमे संता पुढे. काही साधक मंडळी माझ्या जगद्गुरु तुकोबाराय यांच्याकडे गेले. का हो तुकोबाराया, एवढं नामचिंतन तुम्ही घेत असताना, एवढं प्रेमयुक्त अंतकरणानं तुम्ही भजन करत असताना तुमच्या संसारामध्ये काही फायदा झाला का? तुमच्या संसारामध्ये काही तोटा झाला का? तुमच्या संसारामध्ये तुम्ही किती पुण्य कमवलं? तुमच्या संसारामध्ये तुमच्या वाटेला आलेलं किती पाप आहे? नक्की काय झालं? तेव्हा तुकोबाराया म्हणतात, काय घडेल ते घडो या सेवटी, काय घडेल ते घडो या सेवा, काय घडेल ते घडो या
घडूया शेवटी. लाभ आणि तुझी माझ्या आयुष्यामध्ये फायदा हो नाही तर तोटा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप. माझ्या आयुष्यामध्ये पुण्य हो नाही तर पाप हो. मी कशाचाही विचार करत नाही. मग हे पाप नाहीच करण्याकरता मी भजन करतो, बरोबर आहे. पण भजन करत असताना तुमच्या आयुष्यामधल्या तुमच्या संसारामधल्या चिंता मोह आशा ठेवणे निराळी. तुम्ही या सर्व बाजूला ठेवल्या. चिंता मोह आशा या सर्व बाजूला ठेवल्या आणि देवाच्या शरणावर तुम्ही जीव देईन असं म्हणता. चिंता मोह आशा ठेवणे निराळी देन हा बळी जीव पायी. मग भगवंताच्या चरणी तुम्ही जर चिंता मोह आशा वाहत असला, नवे नवे तुम्ही जीव देत असला, पण जीव दिल्यानंतर या कुठल्याच विकाराचा जन्म नंतर होणार नाही म्हणून मी जीव देतो. देईन हा बळी जीव पायी. म्हणून जीवन जगत असताना इतकं जीवन चांगलं जगा, पण आपण मेल्यानंतर आपल्या घरच्याने आपला दशक्रिया विधी घालावा. एवढं तरी जीवन चांगलं जगा. म्हणून चिंता मोह आशा ठेवून निराळी देईन हा बळी जीव पायी. आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध याचा माझा. या आयुष्यामध्ये कुठली चिंता नको, कशाची आस नको. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, कशाचीही आस नको. म्हणून रामकृष्णाईचे उच्चारण नाही तुकोबराया म्हणतात. एवढं भगवंताचं प्रेमयुक्त अंतकरणाने मी नाव घेत असताना माझं थोरपण आहे, माझं मोठेपण आहे. जसे की एखादी सासर वाशिन महाराज काय सांगावं, जशी घरी येते, घरी आल्यानंतर ती म्हातारी आजी तुकडा असा भाकरीचा ओवाळून टाकते, अशा सर्व थोरी मी ओवाळून टाकेन. तू का म्हणे काही उरोने विमुनी, तू का म्हणे काही उरोने विमुनी, तू का म्हणे काही उरोने विमुनी, तू का म्हणे काही उरोने विमुनी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की. आई साहेब काय सांगाल या सेवेकऱ्याबद्दल? ओंकार महाराज रामकृष्ण ऐसी उच्चारेन नामे नाचेन मी प्रेमे संता पुढे. मुळात हा अभंग फार सुंदर आहे. रामकृष्ण ऐशे म्हणजे वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र आहे रामकृष्ण हे नाव. म्हणजे ओंकार महाराज आपलं गाणं चिंतन फार छान मार्मिक मांडलं आपण. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. पावली हा जो अभंग आहे ओंकार महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेला नामाचा निर्धार आपण मांडला, ठरवलंय मी हे म्हणणार आहे. आणि हे म्हटल्याने काय मिळेल न मिळेल म्हणजे एक असा बेदरकारपणा ज्याला आपण म्हणतो तो तितक्याच उत्स्फूर्त वाणीने आपण मांडला. काही अभंगांच्या ज्या रचना आहेत त्याचा भाव पाहून आपल्या वक्तृत्वातून तो रस व्हायला पाहिजे. गाणं आपलं गोड आहे, आपल्याला मला वाटतं ती एक अभिरुची असावी किंवा गाणं ही आपली आवड असावी. अभंगाचा प्रवेश हा कमी वेळेच्या कीर्तनात जेवढा लवकर जागेवरूनच जेवढा करता येईल, सन्निध अतिगतीनं होईल, तितकं अभंगाला मग पुढे आपल्याला वेळ छान देता येतो. आणि आपण गोड अशी सेवा या निमित्ताने या अभंगाला परिपूर्ण करून आमच्या पुढ्यात ठेवली. आपल्या कीर्तनाने झालेली प्रसन्नता व्यक्त करतो. आपल्याला शुभेच्छा. महाराज, तुम्ही जे निरूपणासाठी दृष्टांत आणि दाखले देत असता त्याचा तुमचा वैयक्तिक अनुभवाशी किंवा कीर्तन सेवा करायला गेल्यानंतर आलेल्या अनुभवांशी संबंध असतो हे दिसून येतं. अशी कुठले प्रसंग आहेत? एकदा कीर्तन सेवेला गेलो होतो, एका वस्तीवर कीर्तन केलं दादा. वस्तीवर कीर्तन करत असताना आम्ही आता त्या गावात नवीन गेलो होतो, लांब होतं ते गाव.
आणि येता येता खरं ते चोरांचाच कालवा तेच पिरियड बरं का. आणि चुकून आम्ही दुसऱ्या वस्तीवर गेलो. चुकून दुसऱ्या वस्ती वाटत चुकली, आमचा रोड चुकला, दुसऱ्या वस्तीवर गेलो. आणि दुसऱ्या वस्तीवर गेल्यानंतर असा विषय झाला. कीर्तनकारांचं जीवन कसं असतं खरं या अनुभवावरून कळतं. आणि हे खरंच एवढा मोठे सेवेचा प्रवास वाहत नेणं फार कठीण आहे. मार्ग मिळत राहो हीच पांडुरंगाकडे प्रार्थना. रामकृष्ण हरी. मंचावर आमंत्रित करूयात हरिभक्तीपरायण आदेश महाराज आणि ओंकार महाराज यांना. पाहूया यांच्या कीर्तन सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळ येते. निकाल आपल्या समोर आहे. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्तीपरायण आदेश महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. सेवा अशीच अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. तर माऊली आजच्या भागाची सेवा इथे समाप्त झाली. उद्या पुन्हा भेटूया. जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.